सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आणि तुमच्या सर्वांना तुमच्या एक्झामसाठी जे एम एस सेटचा एक्झाम आहे संडेला 7 एप्रिल हां 7 एप्रिलला, त्यासाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक. आणि पेपरला जाण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी माहीत असायला पाहिजे, म्हणजे त्यानुसार तुम्ही तुमचा प्लॅन बरोबर वापरू शकाल. जर विदाऊट प्लॅन जासाल एक्झामला तर काही फायदा होणार नाही. काही गोष्टी काही अशा गोष्टी की बाकीच्यांना माहीत नाही, ते गोष्टी जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही चांगला तुमचा रोडमॅप ठेवू शकता आणि त्या रोडमॅपनं तुम्ही नक्कीच एक्झामला क्वालिफाय करू शकाल. तर आजचा मी तुम्हाला काही डाटा सांगणार आहो, काही डाटा दाखवणार आहो, काही गोष्टी सांगणार आहो. ते तुम्हाला 100 आणि 100% काय मी गॅरंटी देत आहो, जे काही मी डाटा सांगणार आहो, इन्फॉर्मेशन देणार आहो, तुम्हाला नक्की आणि नक्की तुम्हाला त्या गोष्टीमुळे फायदा होणार आहे. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, आजचा व्हिडिओ लेक्चर पूर्ण बघायचा आहे. मला माहिती नाही किती मिनिटाचा होणार आहे आता, पण पूर्ण बघायचा आहे. जर पूर्ण बघसाल तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल, नाहीतर तुमच्यामध्ये आणि बाकीच्यांमध्ये काही फरक राहणार नाही. गॉट इट? इफ यू वॉन्ट टू क्वालिफाय दिस एम एस सेट 2024, प्लीज लिसन माय ऑल आयडियाज, द थिंग्स विच टुडे आय ब्रिंग फॉर यू. काही गोष्टी आणलेल्या आहेत तुमच्यासाठी, ते ऐकून घ्या, समजून घ्या, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर मी लक्षात ठेवा, तुम्हाला एम एस सेट क्वालिफाय होण्यासाठी एकच जागा लागते. तुम्हाला स्वतःला पर्सनली क्वालिफाय व्हायचं आहे, तुम्हाला स्वतःसाठी एकच जागा लागणार आहे. तुम्हाला अशा 15-20 जागा घ्यायच्या नाही आहे क्वालिफाय होण्यासाठी. तुम्हाला फक्त एकच जागा घ्यायची आहे. तुम्हाला फक्त काही मार्क्स असे मिळवायचे आहे की ते पासिंग कट ऑफच्या वर असले पाहिजे. तुम्हाला ठीक आहे, ज्याला हायेस्ट मार्क, तुम्ही हायेस्ट मार्क घ्या की कट ऑफच्या वर घ्या, तुम्हाला क्वालिफाईंग म्हणूनच येणार आहे. इथं काय रँक भेटणार नाही आहे तुम्हाला एम एस सेटमध्ये. गॉट इट? तुम्हाला रँक तर भेटणार नाही आहे. तुम्हाला पाहिजे फक्त एक जागा क्वालिफाय होण्यासाठी, पर्सनल क्वालिफाय म्हणून तुम्हाला स्वतःला क्वालिफाय होण्यासाठी. जर तुमच्या मित्राला, मैत्रिणीला तर ते वेगळी गोष्ट राहिली. इथं तुम्हाला पर्सनली स्वतःला क्वालिफाय व्हायची, तुम्हाला एकच जागा लागतो. तर आपण असे काही बघूया की कोणत्या विषयाला यावेळेस अंदाजी, जे की आम्ही मागच्या वर्षीच्या डाटापासून कॅल्क्युलेट केलेला आहे, किती जागा राहू शकाल त्या सब्जेक्टसाठी. ओके, त्या स्पेसिफिक सब्जेक्टसाठी. तर तुम्ही बघसाल इथं मराठी पहिला सब्जेक्ट बघून घ्या. मराठीसाठी जवळपास 355 ते 360 म्हणू शकता तुम्ही, किंवा 350 ते 360 याच्या 5 जागा किंवा जास्त किंवा 5 जागा कमी या आधारात धरून चाला. त्याच्यामुळे मी असं म्हणतो 350 ते 360 जागाच्या तितक्यात तुम्हाला जागा राहणार आहे. तर तुम्ही विचार करा, 360 पैकी जे कोणी मराठीचा पेपर देणार आहे, मराठी सब्जेक्टचा पेपर देणार आहे एम एस सेटसाठी, त्याला जवळपास 350 ते 360 जागापैकी फक्त एक जागा मिळवायची आहे. किती जागा मिळवायची आहे? फक्त एक जागा मिळवायची आहे. तर 360 किंवा 350 पैकी एक जागा मिळवणं तेवढं अवघड आहे का? ना, जितका तुम्ही विचार करता तितका अवघड नाही आहे. ओके, जितका तुम्ही अवघड विचार करता तितका अवघड राहणार नाही आहे. ग्राउंड कंडिशन वेगळी असते, थिंकिंग कंडिशन वेगळी असते, दिमागात वेगळं चालू असते. तुम्हाला ग्राउंड लेवलवर विचार करायचा आहे. तुम्ही जितका अभ्यास केला, बरेच जण विद्यार्थी असतील की त्यांनी जास्त अभ्यास केला असतील, पण असे बरेच विद्यार्थी की त्यांनी तितका अभ्यास पण केलेला नाही ना. दोन्ही गोष्टी बघा. फक्त असं बघू नका की आमच्या समोर कोण आहे. ठीक आहे, आमच्या मागे कोणाची काही गरज नाही आपल्याला, पण तरी तुम्हाला फाईट तुमच्या स्वतःसोबत आहे. पण इथं कसं आहे, तुम्हाला जागा मिळवायची आहे, तर त्यामुळे तुम्हाला फाईट दुसऱ्यांसोबत सुद्धा करावं लागेल. तुम्ही बऱ्याच जागी ऐकलं असेल, नाही आय हॅव टू फाईट विथ माय सेल्फ, म्हणजे स्वतःला लढायचं आहे. ते सर्व काही व्यवस्थित आहे. इथे तुम्हाला 360 पैकी एक जागा मिळवायची आहे, ती स्वतःला मिळवायची आहे, दुसऱ्यांसोबत लढून मिळवायची आहे. त्यामुळे विचार करा, 350 ते 360 जागा आहे, तुम्हाला फक्त एक जागा मिळवायची आहे. हिंदीमध्ये जवळपास 160 ते 165 जागा राहणार आहे, तुम्हाला त्यापैकी एक जागा मिळवायची आहे. इंग्लिशवाल्यांसाठी जवळपास हे 480 आहे, म्हणजे 475 ते 485 धरून चाला तुम्ही. 475 ते 485 जागा आहे. त्याच्यापैकी फक्त तुम्हाला एक जागा मिळवायची आहे, फक्त एक जागा. तुम्ही कॉन्फिडन्स असले पाहिजे सारी की हे 480 जागा नाहीत आहे, ते 479 जागा आहे. ते एक जागा माझी आहे, ऑलरेडी बुक आहे. 1 महिन्या अगोदरच मी बुक केली.
ज्यावेळेस मी एक्झाम फॉर्म भरला त्यावेळेसच माझी जागा बुक झालेली आहे, त्या लेवलचं मोटिवेशन असलं पाहिजे. त्यानंतर काय, संस्कृत. संस्कृतला जवळपास तुम्ही धरून चाला 30 ते 40च्या मधात. जवळपास हे जे काही डाटा आहे ते आम्ही मागच्या वेळेसच्या याच्याशी, जे मागच्या वेळेसचा डाटा आहे त्याच्यासोबत कनेक्ट करून काढलेला आहे. त्याच्याशी थोडी तुलना केलेली आहे, त्याचं बघितलेलं आहे, त्यानुसार आम्ही डाटा काढलेला आहे. तर यानुसार काहीतरी जागा राहतील, 5-10 जागा समोर किंवा जास्त, कमी किंवा जास्त. उर्दू जवळपास 25 ते 35 धरा. हिस्ट्री 260, म्हणजे तुम्ही धरून चाला 250 ते 270च्या मधात. त्यापैकी फक्त एक जागा मिळवायची आहे हिस्ट्रीवाल्यांना. इकॉनॉमिक्सवाल्यांसाठी 400 जागा आहे, तुम्ही धरून चाला 390 ते 410. 390 ते 410 हे ॲक्युरेट आकडा इतक्यात कुठे ना कुठं तरी राहणार आहे, समोर मागे 5-10 याने. फिलॉसॉफी 16, धरून चाला 12 ते 18. विद्यार्थी कमी राहते त्या सब्जेक्टला. सोशलॉजी 170 सांगितलेले आहे. 170 म्हणजे तुम्ही गृहीत धरा 165 ते 175. ओके, 5-10 जागा जास्त किंवा कमी. हे डाटा का लक्षात ठेवायचा आहे, तुम्हाला याच्यावरून थोडं कॉन्फिडन्स डेव्हलप होईल की नाही इतक्या जागा आहे, याच्यातली एक जागा तुम्ही नक्कीच काढल, फिक्स, डेफिनेटली. इथे काय, पॉलिटिकल सायन्स 450 जागा आहे. 450 तर तुम्ही धरून चाला 440 ते 460 जागा. हे फक्त आणि फक्त त्याच्यातली एक जागा फक्त आणि फक्त माझी आहे. 440 ते 460 पैकी एक जागा तर मिळवा स्वतःसाठी. या म्हणजे जे म्हणते ना इस दुनिया में आया तो क्या किया, कम से कम एक जगह तो बना ली थी खुद की, एक जगह तो बना लेता खुद का. तो पॉलिटिकल साइंस, हाउ मेनी पोजिशंस आर देयर, हाउ मेनी सीट्स आर देयर, नियरली 450. फ्रॉम दैट you need only one. How much? Only one to qualify. You don't need 4, 5, 6, 7. You need only and only one. If you want to qualify personally here, so you need only one. If you want to qualify, make qualify others, your friend, your दूर का friend, बहुत close friend, बहुत पास का friend, then you have to sacrifice your position for him or her. Okay, got it? Because this time you are not fighting with yourself, you are fighting with others. Got it? Here you are not fighting with yourself, you are fighting with others. तुम्ही स्वतःसोबत इथे लढत नाही आहे, इथे दुसऱ्यांसोबत लढायचं आहे. त्यामुळे इथे जागा आहे, त्या जागापैकी एखादी जागा आपल्याला मिळवायची आहे. होम सायन्स जवळपास धरून त्याला 45 ते 55. हे असे काही सब्जेक्ट आहे. आता याच्यात तुमचा सब्जेक्ट नसेल तर आपण बघूया, नेक्स्ट साईडला असेल नक्की. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स जवळपास 225, तुम्ही अंदाजे असं धरा 220 ते 230. 220 ते 230 जागा. 220 ते 230 पैकी एक जागा तर मिळवा, तितकं काय अवघड नाही आहे. सोशल वर्क 225 ते 235. मॅथमॅटिकल सायन्स तुम्ही जरा मॅथमॅटिक्स सुद्धा म्हणू शकता. किती, 455 ते 465. किती, 455 ते 465. 455 ते 462. 460 अंदाजे आहे. तुम्ही 5-10 जागा कमी जास्त. एन्व्हायरमेंटल सायन्स 70. फिजिकल सायन्स 350. धरून चाला यावेळेस 330 ते 350च्या तितक्यात राहील. केमिकल सायन्स 500 आहे. धरून त्याला 480 ते 500च्या तितक्यात राहील यावेळेस. लाईफ सायन्स 670 आहे. 650 ते 660 पैकी तितक्यात राहिले. नक्की यावेळेस जागा कमी होतील याच्या. जॉग्रफी 150 आहे. ओके, इतकाच आकडा धरूया आपण यावेळेस पण 150. आणि कॉम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशन 115 आहे, ते पण तितकंच धरू. आता तुम्हाला मी हे एवढे वेगवेगळे सब्जेक्ट सांगितले, याच्यापैकी तुमचा एखादा सब्जेक्ट नक्कीच असेल. तुमचा एखाद्याचा फिजिकल सायन्स असेल, कोणाचा लाईफ सायन्स असेल, कोणाचा केमिकल सायन्स असेल, कोणाचा मॅथमॅटिकल असेल, कोणाचा लायब्ररी असेल, कोणाचा मराठी असेल, कोणाचा हिंदी असेल, कोणाचा इकॉनॉमिक्स असेल, कोणाचा संस्कृत असेल, कोणाचा जॉग्रफी असेल. प्रत्येकाचे वेगवेगळे कोणते ना कोणते सब्जेक्ट आहे. त्या सब्जेक्टपैकी मी सर्व सब्जेक्टचा जवळपास डाटा सांगितलेला आहे, कोणत्या सब्जेक्टसाठी किती जागा जवळपास अंदाजी राहतील. त्या जागेपैकी तुम्हाला फक्त एक जागा स्वतःला मिळवायची आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करसाल, आता तुम्ही एक तर स्वतःला खूप हे करता
डिमोटिवेट करता. त्याच्यानंतर मी हे पण सांगेल की जे पार्ट 1 आहे जनरल ॲप्टिट्यूड, याच्यामध्ये कोणत्या युनिटवरून किती प्रश्न जवळपास विचारला जात आहे या मागील 5-6 वर्षापैकी. तर तुम्हाला कोणत्या युनिटला मॅक्झिमम टार्गेट करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे 5-10 मिनिटात. त्याच्या अगोदर हे समजून घ्या, तुम्ही स्वतःला डिमोटिवेट करू नका की माझा अभ्यास झाला नाही, माझा अभ्यास झाला. हे बघा, फॉर्म भरलेला आहे, आता अभ्यास झाला की नाही झाला, पेपरला जाऊन तुम्ही पेपर देणार आहात. तर मग स्वतःला 30 मार्कांना समजा. 30 मार्कांना म्हणजे कसं, स्वतःला राजा समजा स्वतःला. नाही मग सगळा अभ्यास झालेला आहे, मी पेपरला जाणार आहो, फुल्ली कॉन्फिडन्स जाणार आहो. जर तुम्ही फुल्ली कॉन्फिडन्स जाताल ना, तर तुमचा एक एनर्जी पॉवर वेगळा राहील, तुमचा ब्रेन ॲक्टिव्ह राहील, ब्रेन काम करेल. जरी तिथे तुम्हाला एखादा प्रश्न येत नसेल, पण ते पॉझिटिव्हनेस राहील तुमच्यामध्ये, त्या पॉझिटिव्हनेसमुळे तिथे तुम्हाला ते प्रश्न सोडवायला मदत होईल. जर तुम्ही स्वतःला डिमोटिवेट ठेवसाल, नाही माझा 1 युनिट राहिला आणि 2 युनिट राहिला, त्या डिमोटिवेटमुळे काय होईल, तुम्हाला जे तुमचा अभ्यास झालेला आहे, जे युनिट तुमचे ऑलरेडी कव्हर झालेले आहे, ते पण तुम्हाला तिथं आठवणार नाही. समजलं का? ते पण तिथं तुम्हाला टायमावर आठवणार नाही. स्वतःला राजा समजा. काही आता एक्झामच्या दिवसापर्यंत जितके पॉझिटिव्ह राहाल तितका तुमचा ब्रेन ॲक्टिव्ह राहील, ब्रेन चांगला काम करेल. स्वतःला जितकं डिमोटिवेट ठेवसाल तितकं तुमचा घाटा होईल. आणि एक सांगतो, जर तुम्ही एक्झाम क्वालिफाय झाले, नक्की तुमचा फायदा होईल काही ना काही. तुम्हाला माहीत आहे की आपण हे एक्झाम कशासाठी देत आहोत. प्रत्येकाची लाईफ वेगवेगळी असते, प्रत्येकाचे ड्रीम्स वेगवेगळे असतात. तुम्हाला आयुष्यात या फील्डला यायचं होतं म्हणून तुम्ही हे एक्झाम देता. कोणी क्वालिफाय होतील, कोणी नाही होतील, पण माझी तरी अशी इच्छा आहे, मॅक्झिमम मुलांनी मुलींनी हे एक्झाम क्वालिफाय केली पाहिजे. जर तुम्ही तुमच्या घरच्यांबद्दल विचार करत आहात, ते तुमच्यासाठी किती कष्ट करत आहात, ते तुमच्यासाठी काम करत आहे. आत्तापर्यंत ठीक होतं घरून पैसे घेणं, आपलं जवळपास एज पण 25 झालेलं आहे, 25-26, 30पर्यंत गेलेले आहे मॅक्झिमम जणं. तरी घरून पैसे घेऊन आपण काय करतो, अभ्यास करतो. आपण काय करतो, अभ्यास करतो. अभ्यासाच्याच नावावर आपण स्वतःचाच एक प्रकारचा हे करत आहोत. ठीक आहे आपण अभ्यास करत आहोत, पण त्याच्यातून काहीतरी आउटकम आलं पाहिजे, काहीतरी आउटकम आलं पाहिजे. जर घरच्यांना ज्यावेळेस तुमचं हे आउटकम दिसेल की तुम्ही हे एक्झाम क्वालिफाय झाले, नक्कीच त्यांना आनंद होईल. त्यांना वाटेल की नाही काहीतरी तुम्ही केलं. काहीतरी केलं म्हणजे जे काही तुम्ही 1-2 वर्षापासून स्ट्रगल करत होते, ते स्ट्रगल तुम्हाला तुमचा माहीत आहे, हे बाकीच्यांना कोणाला माहीत नाही आहे. हे ना तुमच्या फॅमिली माहीत, ना तुमच्या आईला माहीत, ना तुमच्या वडिलांना माहीत, ना तुमच्या भावांना माहीत, ना तुमच्या बहिणीला माहीत की तुम्ही स्वतः पर्सनली किती स्ट्रगल केलेला आहे. ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही त्या गोष्टी तुम्ही शिकलेले आता या एक्झामसाठी किंवा दुसऱ्या एक्झामसाठी किंवा गेटसाठी, हे जे काही आपल्या टीचिंग फील्डच्या एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी. आणि इथे येऊन लास्ट स्टेजला जर तुम्ही स्वतः हार मानली तर अवघड होईल. स्वतःसाठी मी तर म्हणतो तुम्ही स्वतःसाठी एक्झाम देऊच नका, हे एक्झाम घरच्यांसाठी द्या. असा विचार करा की हे एक्झाम क्वालिफाय झाल्यावर तुमच्या घरच्यांना किती आनंद होईल, ही एक्झाम तुम्ही क्वालिफाय झाल्यावर तुमच्या घरच्यांना किती आनंद होईल. फक्त एवढा विचार करून हे एक्झाम द्या. तुम्ही जर स्वतःबद्दल विचार करताल, नाही मी हे एक्झाम क्वालिफाय होईल, मग गाडी घेईल, हे घेईल, ते घेईल, असं करेल तसं करेल, कारण की हे एक्झाम क्वालिफाय झाल्यावर पण तुमच्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल राहणार आहे. तुम्हाला हे फॅक्ट सांगून देतो. तुम्ही असं समजू नका की हे एक्झाम क्वालिफाय झाली म्हणजे तुम्ही सक्सेसफुल झाले लाईफमध्ये. नो, इट्स देन यू आर लिव्हिंग इन इमॅजिनरी ड्रीम, इमॅजिनरी लाईफ. दॅट्स नॉट ट्रू. If you are qualifying this exam, then also you are going to struggle only nearly 1 to 2 years. हे एक्झाम क्वालिफाय होणं म्हणजे तुमच्याकडे एक लायसन आलेलं आहे. एक लायसन आलं तुम्ही एक तर परमनंट जॉब घेऊ शकता किंवा कोणत्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन होऊ शकता किंवा अजून दुसऱ्या फील्डला जाऊ शकता. पण असं पण असंही नाही की हे एक्झाम क्वालिफाय झाली म्हणजे तुम्ही खूपच यू हॅव टू बी इन युअर ग्राउंड लेवल. यू आर गेटिंग व्हॉट आय एम ट्राईंग टू से. तुम्हाला त्याच लेवलला राहून अजून काहीतरी 1-2 वर्ष स्ट्रगल केल्यावरच तुम्ही सक्सेसफुल होसाल. ही एक्झाम म्हणजे एक प्रकारचं तुमचं लायसन होईल की तुम्ही जे तुम्हाला मिळवायचं होतं ते तुम्ही मिळवलं. आता तुम्हाला कामात पडायचं आहे, कामामध्ये पडायचं आहे. इथपर्यंत तुमचं शिक्षणाचं फायनल स्टेज होतं. हे एक्झाम क्वालिफाय केली म्हणजे काय, तुम्ही आतापर्यंत जे काही शिकले तुम्ही ते सक्सेसफुली शिकले.
आता इथून तुम्हाला कामामध्ये यायचं आहे, व्यवसायामध्ये यायचं आहे, जॉबमध्ये यायचं आहे, पैसे कमवायचे आहे, फॅमिली सांभाळायची आहे. If you are getting what I am trying to say, then definitely you are going to that right exam very carefully, and definitely you will give your best. That just believe in yourself. Don't believe on anyone, just believe on yourself. Just look, just imagine the faces of your parents, your mother, your father. कारण की इथं जवळपास जेवढे विद्यार्थी राहतील या एक्झामला देणारे, प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी राहतील. प्रत्येकजण का सेम स्टेट फायनान्शियल कंडिशनमधून आलेलं नाही आहे. प्रत्येकाची फायनान्शियल कंडिशन वेगळी आहे, प्रत्येकाची हिस्ट्री वेगळी आहे, प्रत्येकाची लाईफ हिस्ट्री वेगळी आहे. कोणाच्या आयुष्यात कोण कुठून आलं हे कोणालाच माहीत नाही. पण जे हे ज्याला स्वतःची जाणीव आहे की नाही, की मी खूप खराब दिवस आतापर्यंत बघितले आहे, बट नाऊ आय हॅव टू चेंज माय होल फॅमिली. ओके, इतकं तरी त्यांना समजलं की नाही, आता मला ही सगळी कंडिशन बदलायची आहे. आतापर्यंत जे होत होतं ते झालं माझ्यासोबत, ते माझ्या हातात नव्हतं. पण आत्तापासून जे काय होईल हे सगळं माझ्या हातात आहे. हे माझ्या म्हणण्यानुसारच होईल. केव्हा होईल? जेव्हा तुम्ही चांगली एक्झाम क्वालिफाय होऊन चांगल्या कामाला लागसाल, चांगलं काम करसाल, चांगले पैसे कमवसाल. आणि एक सांगतो, पैसे तुम्हाला वाटत असेल, या जगात सर्व काही पैसाच आहे. मी आत्ताही सांगतो, आय एम अ टीचर, इट्स माय पर्सनल ओपिनियन. इफ यू आर थिंकिंग नो मनी इज नथिंग, एव्हरीथिंग इज रिलेशन, इफ देर इज मनी देन ओनली देर इज रिलेशन. पैसा फेका, रिलेशन पळत येईल. रिलेशन जवळ ठेवा आणि पैसा नसेल तर रिलेशनही पळून जाईल. तुमचे जे काही नातेवाईक आहे, आजी म्हणजे नातेवाईक म्हणजे जे काही तुमचे रिलेटिव्स, रिलेटिव्स, समजलं का? त्याच्यामुळे पैसा सर्व काही आहे. जे म्हणतात ना पैसा म्हणजे काहीच नाही, पैसा म्हणजे काहीच नाही, मग ते पैसा कशाला कमवतात? पैशाची व्हॅल्यू या जगात खूप काही आहे, ते तुम्हाला कळेल. आता ज्यावेळेस तुम्ही हे एक्झाम क्वालिफाय होसाल आणि कामामध्ये पडसाल, त्यावेळेस तुम्हाला समजेल की नाही, या 30,000 या 40,000 या 20,000 काही होत नाही आहे, मला याच्याहून जास्त कमवायचे आहे. तुम्ही हळूहळू तुमचा ते माइंड, या जे की आपले आई वडील आपण लहानपणी, आपण जेव्हा लहानपणी बघायचो ना, ते पैसे कमवताना आपण त्यांना 5 रुपये 10 रुपये मागायचो चॉकलेटसाठी, बिस्किटसाठी. ते दिवस आठवतील आपल्याला आता, ज्यावेळेस आपण हे एक्झाम तुम्ही क्वालिफाय होऊन पैसे कमवायला लागसाल. ठीक आहे, मुलींचं ठीक आहे पण म्हणत नाही मी, बट त्यांना एक प्रकारचं एक रिलीफ आहे. गर्ल्स हॅव लिटिल बिट रिलीफ. दे हॅव ब्रदर, दे हॅव फादर, दे हॅव सिस्टर, they have mother, they have husband, but for boys there is no one for boys. They are literally alone in every field, in each condition of their life. Don't means you cannot imagine the life of boy who is struggling in their life, who is trying to make his own life, to make his family happy, well stable. Okay, no one can imagine. That's why I'm saying girls have little bit relief, but boys don't have that much relief. They have to fight with themselves, they have to fight with society, they have to fight with each and everyone, and they have to protect their family at that state. So the boys who are going for this exam na, imagine your whole future when you will sit in that exam room and you will see the first question na. At that time you will see your whole, means you will just recognize all the days, all the struggle. You will get fear little bit for 4 to 5 minutes. If I cannot do this much, then my future is going to very bad. No one will take you near. Okay, no one, I am saying no one. No one means no one. Boys don't have that much relief or that much condition. Okay, so
now I will try to say the next thing. Okay, one remaining two subject. Commerce, there are 600, so just you can think that nearly 580 to 6 or 610. Management, take it 150. Got it. आता युनिटनुसार कोणत्या युनिटमधून किती प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत हे पण बघून घ्या. त्यामुळे तुम्हाला एक आयडिया येईल, एक कन्सेप्ट क्लिअर होईल. टीचिंग ॲप्टिट्यूड मधून जवळपास मॅक्झिमम या 5 ते 6 वर्षांपैकी 6च्या ॲव्हरेजनं प्रश्न आलेले आहे. कधी 5 कधी 6. मग 6च्या ॲव्हरेजमध्ये येतात. हे 5-6 वाले सोडून द्या. पण ज्या युनिट्समोर 7च्या वर आहे, 7 किंवा 7, 8, 9, 10 असे काही आहे, त्या युनिटला मोस्ट टार्गेट करा. 5-6 हे टर्न होत राहतील. यावेळेस 6 आले, पुढच्या वेळेस 5 येईल, पुढच्या वेळेस 4 येईल. 4-5-6 4-5-6 हे खेळत राहतील. 6 वाले खेळत राहतील. हे 3 झाले, हे 1 झाला, हे 2 झाले. ओके, हे 6 वाले खेळत राहतील. पण जे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड जवळपास 7 प्रश्न येतात. ॲव्हरेज दरवर्षी जवळपास 7 प्रश्न येतात मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूडमधून. लॉजिकल रिझनिंगमधून जवळपास 10 प्रश्न ॲव्हरेजली येत आहेत. किती? 10. आपल्याला असा हे चुकीचा म्हणजे दिमागात डोक्यात बसलेला आहे की प्रत्येक युनिटमधून फक्त 5च प्रश्न येतात म्हणून. हे चुकीचं आपलं ॲझम्पशन आहे. ते सोडून द्या. तुम्ही 2015 पासूनचे पेपर चेक करा. 5च्या वर प्रश्न आलेले आहेत. 5च्या वर प्रश्न आलेले आहेत. दॅट्स द फॅक्ट, दॅट्स द ट्रूथ. ओके, तो मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूडमधून जवळपास 7 प्रश्न आलेले आहे. लॉजिकल रिझनिंग 10 प्रश्न, 10 दुनी 20 मार्क. तर माझी तर विनंती आहे, इट्स माय हंबल रिक्वेस्ट, डोंट लिव्ह दिस टॉपिक लॉजिकल अँड रिझनिंग. प्लीज डोंट लिव्ह इट. प्लीज डोंट लिव्ह दिस टॉपिक लॉजिकल रिझनिंग. 10 दुनी 20 मार्क, 10 प्रश्न येत आहेत एका एक्झाममध्ये, एका वर्षी, एका पेपरमध्ये. दिस इज द डाटा फॉर ॲझम्पशन डाटा फॉर 1 year, मीन्स 1 पेपर. एका पेपरमध्ये जवळपास अंदाजी याच्यापैकी असे काही पेपर येतील. हे तर फिक्स आहे. हे 6-6 वाले 5-5 येतील, काय प्रॉब्लेम नाही. पण जे 10-7-7 वाले आहे ना, ते नक्की काही 5च्या वरच येतील. कारण की ते ॲव्हरेजच त्याचं 7 आणि 10 येत आहे, म्हणजे त्याचं प्रत्येक वर्षी 5च्या वरच आलेले आहे ते. मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड 7 प्रश्न. टीचिंग ॲप्टिट्यूड जवळपास 6 धरा. रिसर्च ॲप्टिट्यूड 5-6. ओके, 5-6. मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड जवळपास 7 प्रश्न. लॉजिकल रिझनिंग 10 प्रश्न. डाटा इंटरप्रिटेशन जवळपास 5 प्रश्न. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जवळपास 6 प्रश्न. पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट 7 प्रश्न. सोडू नका हे. पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट सोडू नका. कसं सोडू नका? 7 प्रश्न. हायर एज्युकेशन सिस्टीम जवळपास 5 प्रश्न. ओके, याच्यात आय थिंक कम्युनिकेशन एक चॅप्टर राहिला. ओके, नो प्रॉब्लेम, ते पण करून घ्या. त्यात पण 5-6 प्रश्न नक्कीच येतील. पण याच्यापैकी तुम्हाला मी रेड एने करतो. हे हाय अलर्ट आहे. ओके, हाय अलर्ट फॉर दिस चॅप्टर. डोंट लिव्ह दिस चॅप्टर ऑन एनी कंडिशन. मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट, आणि यावेळेस नक्कीच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीवर पण येईल. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीवर पण 1-2 प्रश्न जास्त येऊ शकतात. तर हे 4 चॅप्टर तर कसे सोडू नका तुम्ही. हे 4 युनिट कसे सोडू नका. कोणतं? पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, लॉजिकल रिझनिंग, मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड. हे 4 कसेच कोणत्याही त्याच्यावर सोडवू नका. हे 4 युनिट. इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट दिस युनिट्स. गॉट इट. बाकीचे पण इम्पॉर्टंट आहेत. आणि याच्यात तुम्हाला पुन्हा आता बाकी बरेच जण काय करतात, एक्झाम सोडवायच्या वेळेस काय करतील, दिमागात पहिले ठरवतील की नाही मी सर्वात पहिले फक्त याचे रिसर्च ॲप्टिट्यूडचे प्रश्न सॉल्व्ह करल, त्याच्यानंतर टीचिंगचे करेल, त्याच्यानंतर कॉम्प्रेशन, त्याच्यानंतर मॅथमॅटिकल, त्याच्यानंतर लॉजिकल. अशी कोणतीही क्रोनॉलॉजी दिमागामध्ये घुसू नका. जे पेपर येईल पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करा. कारण की 60 मिनिटात तुम्हाला 50 प्रश्न सोडवायचे आहे. त्यासोबतच OMR शीटवर गोल 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 पण करायचे आहे. OMR शीट पण तुम्हाला तिथं भरायची आहे. ते का तुम्हाला म्हणजे पुरी कोरी वापस नाही द्यायची आहे. त्याच्यामुळे 60 मिनिटात 50 प्रश्न विथ OMR शीट यू हॅव टू सॉल्व दॅट, सबमिट इट. सो त्याच्यामुळे असा विचार करू नका, चुकीचं दिमागात ठेवू नका. काय करायचं, फक्त एक प्लॅन ठेवायचा दिमागात. जे आपला पेपर राहील त्याच्यापैकी फक्त जे पॅसेज राहील ते पॅसेज फक्त मी लास्टला सोडवल. ते कुठेही येऊ, मग सुरुवातीला येऊ, मधात येऊ,
थोडं एंडिंगला येऊ की एकदम लास्टला येऊ. लास्टला जर टेन्शन नाही, पण जर एखाद्याच्या ABCD वेगवेगळे हे असतात ना त्यात, तर एखाद्याच्या पेपरमध्ये जर पॅसेज सर्वात पहिले आला तर ते फक्त पॅसेजचे 5 प्रश्न सोडून द्यायचे आणि उरलेला पेपर त्याच सिक्वेन्सनं सॉल्व करायचा. सिक्वेन्स पेपरची सोडू नका, पहिले हे 5 नंतर हे 5 तसं काय करू नका. फक्त पॅसेजसाठी का सांगत आहो, कारण की पॅसेज तुम्हाला नक्कीच तुमचा टाईम वेस्ट करेल. पॅसेज इज टाईम कन्झ्युमिंग. तुमचा टाईमचा वापर करून घेईल ते, तुमचा टाईमचा वापर करल मग लात मारून देईल तुमच्यावर, चल निकल म्हणा लात, तेरा काम हो गया. ते तुमचा पूर्ण प्रकारे वापर करून घेईल पॅसेज तुमच्या टाईमचा, म्हणजे तुमच्या टाईमचा. आणि त्या 60 मिनिटांपैकी जर पॅसेजनं 10-15 मिनिटं खाली तर काय करता बाकीच्या वेळेस, बाकीचे प्रश्न कधी सॉल्व्ह करसाल, OMR शीट कधी भरसाल. त्याच्यामुळे पहिला पॉईंट ठरवा, पॅसेज सर्वात लास्टला सॉल्व्ह करायचा. बाकीचे उरलेले प्रश्न सिक्वेन्सनुसार जायचे, पहिल्या प्रश्नापासून सिक्वेन्सनं जायचं. फक्त मधात जर पॅसेज आला तर 5 प्रश्न सोडून द्यायचे, ते लास्टसाठी ठेवायचे आणि बाकीचे प्रश्न तसं त्याच सिक्वेन्सनं जायचं. सिक्वेन्स तोडू नका पेपरची. तर एकदा पेपरची सिक्वेन्स सुटली, तुम्ही गोंधळात पडसाल की माझा कोणता प्रश्न राहिला सोडवायचा आणि कोणता नाही राहिला. त्या 60 मिनिटांमध्ये का नाही पुन्हा अवघड होऊन जाते. लास्टचे 10 मिनिट राहिले की पेन अशी व्हायब्रेट होते, हात हे होते. हां, त्याच्यामुळे ते डोक्यात ठेवू नका ते प्लॅन. मी बऱ्याच जणांचं ऐकलं की ते सांगतात की मी पहिले रिसर्च ॲप्टिट्यूड सॉल्व्ह करेल, पण पुन्हा रिझनिंग, पुन्हा लॉजिकल, टीचिंग, त्या लेवलनं त्या सिक्वेन्सनं जाऊ नका तुम्ही. जस्ट अ सेकंड, समजलं का काय सांगायचं आहे तुम्हाला, समजत आहे का? हां, तर पॅसेजबद्दल सुद्धा झाली इन्फॉर्मेशन, पॅसेजबद्दल सुद्धा झाली. आता तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन तुमच्या कामी येईल. एक्झामला जाताना एखादी डेअरी मिल्क वगैरे घेऊन नका जाऊ, खाऊन जा. तिथे घेऊन कोणाला द्यायची नाही आपल्याला. कसं थोडं पेपरला जाण्या अगोदर थोडं गोड खाल्लं पाहिजे, मेमरी पॉवर थोडी चांगली काम करते. तर समजलं ना, जे कोणी एक्झामला जात आहे व्यवस्थित जा. मुलांना मी आत्ता पण सांगितलेलं आहे, बॉईज दे डोंट हॅव एनी रिलीफ ॲट एनी कंडिशन. मुलांच्या याच्यावर खूप खूप जबाबदारी असतात, त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही हलक्यात घेऊ नका. गेटिंग इट वॉज द जर्नी ऑफ लिटिल बिट नियरली अबाउट 1 year, 8 to 9 to 10 months for us that we completed successfully. Now just go and give your best, but be positive. एकदम पॉझिटिव्ह राहा. तुमचा अभ्यास जरी झाला नसेल जितका तुम्हाला अपेक्षा होती तितका जरी तुमचा अभ्यास झाला नसेल तरीही पॉझिटिव्ह राहा. एकदम असं फील करा, स्वतःला मोटिवेट ठेवा. नो, आय कॅन डू, आय कॅन क्वालिफाय इझिली. डोंट दॅट मच काय म्हणते त्याला, याच्यावर नका राहू, एक्स्ट्रा मोटिवेटेड. सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा, एक्स्ट्रा कॉन्फिडन्स नका ठेवू, पण तुमचं बेस्ट द्या. तुम्ही ही एक्झाम नक्कीच क्वालिफाय करू शकता. डेफिनेटली यू विल डू इट. You can, you will, and definitely, and you must. So hope for the best, give your best. Just रिझल्ट आल्यावर रिझल्ट पाठवा तुमचा. हां, पेढे घेऊन. पेढे नसेल तर मग काय, साक्षात दर्शन नसेल तर काय करता मग, काय करू नका, भेटा फक्त कधीतरी. हां, तर हेच मला सांगायचं होतं की इतक्या जागा आहेत तुमच्या प्रत्येक सब्जेक्टनुसार, जवळपास मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, उर्दू, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, सोशलॉजी, पॉलिटिकल सायन्स, होम सायन्स, अजून लायब्ररी, इन्फॉर्मेशन सायन्स, सोशल वर्क, मॅथमॅटिकल सायन्स, इन्व्हायरमेंटल सायन्स, फिजिकल सायन्स, केमिकल सायन्स, लाईफ सायन्स, जॉग्राफी, कॉम्प्युटर सायन्स, ॲप्लिकेशन. एक आखरीची गोष्ट, उन्हाळा चालू आहे, पेपर तुमचा उन्हाळ्यात आहे. ट्रान्सपरंट पाण्याची बॉटल घेऊन जा. जर आत घेऊ दिली तर चांगली गोष्ट, नसेल तर बाहेर ठेवा. बॅगमध्ये तिथं राहू द्या, तिथं पाणी नसेल तर पुन्हा अवघड होईल. हां, पाण्याची बॉटल राहू द्या जवळ. कॉमर्स 600, मॅनेजमेंट 150. अजून टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, कॉम्प्रेशन, मॅथमॅटिकल रिजनिंग, हे जे की कोणत्या सब्जेक्टनुसार किती प्रश्न आलते किंवा येण्याची चान्सेस आहे ते पण सांगितलं. आणि कोणते युनिट तुम्हाला कोणत्याही कंडिशनला सोडायचे नाही, ते म्हणजे कोणते, मॅथमॅटिकल, लॉजिकल, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन,
पीपल, डेव्हलपमेंट, इन्व्हायरमेंट, हे 3-4 युनिट तर कसे सोडायचे नाही तुम्हाला, कोणत्याही कंडिशनवर नाही सोडायचे म्हणजे नाही सोडायचे. समजलं. 2 दिवस IPL ला रामराम करा, म्हणजे IPL थोडं बघसाल, नाही तर IPL बघसाल. बघा तुमची इच्छा असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तिथे जाऊन आपण IPL लिहूया पेपरला. हां, तर आय होप फॉर द बेस्ट, बट इट्स युअर ड्युटी टू गिव्ह युअर बेस्ट. Just I don't have now many more words in my mouth. So best of luck to all of you. Have all the best. Just imagine your family, your mother, your father, they struggle in your mind, and go for the exam. Definitely you will work it, because you have already done your work. जितकं तुम्हाला अभ्यास करायचा होता ते तुम्ही केलेला आहे, त्याच्या पलीकडे काही होऊ शकत नाही. त्यानं केलाच नाही ते ट्राय करा एक्झामला, प्रश्न वगैरे समजून घेऊन या, कशावर राहते काही नाही, पुढच्या वेळेस ट्राय करा. ओके. पण ज्यांनी अभ्यास केलेला आहे they need a little bit small motivation. Just take the blessing of your parents, आई वडिलांचा आशीर्वाद घ्या, just qualify the exam. Okay, so meet you soon. Bye bye, have a nice day.